नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येकावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 ठिकाणी निवडणुका होत्या. त्याच्यातली महत्त्वाची निवडणूक म्हणजे परळी, माजलगाव आणि बीड. कारण महत्त्वाच्या निवडणुका याच्यामुळे आहेत कारण या ठिकाणी स्थानिक आमदार प्रकाश सोळंके असतील, त्या ठिकाणी स्थानिक आमदार जे की धनंजय मुंडे असतील आणि बीडला स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर असतील. मात्र या प्रत्येक निवडणुकीमध्ये थोडी जरा वेगवेगळी टोलेबाजी होताना पाहायला मिळते. मी सध्याला माजलगाव मतदारसंघामध्ये आहे कारण माजलगावची नगर परिषद निवडणूक महत्वाची, कारण आमदार प्रकाश सोळंके यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली, कारण त्यांच्या विरोधामध्ये एक मोठा गट तयार झालेला आहे. किंवा बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे असतील किंवा शरद पवार गटाचे या ठिकाणी मोहन जगताप असतील. मात्र माझ्यासोबत सध्याला बाबुरावजी पोटभरे आहेत. साहेब, मनपूर्वक स्वागत. आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप आरोपाच्या फैरी झाडतात. कशा पद्धतीने निवडणूक यावेळेची माजलगावची? या वेळेची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि बहुजन विकास मोर्चा अशी सरळ लढत आहे. या लढतीमध्ये प्रकाश सोळंके पाल्या पाचोळ्यासारखे फेकले जाणार आहेत. हवा आली की जसा पाला पाचोळा उडून जातो त्या पद्धतीनं प्रकाश सोळंके या निवडणुकीतून उडून जाणार आहेत. आणि प्रकाश सोळंकेंना त्यांची लायकी सुद्धा माहिती आहे. जे प्रकाश सोळंके आज मोठ्या मोठ्या वल्गना करतायत त्यांना ही बाबी माहिती आहे की आपण शर्यतीतच नाहीत. आणि मी सातत्यानं सांगतोय, प्रकाश सोळंके माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये राहिलेले नाहीत. प्रकाश सोळंकेंना जनतेने फेकून दिलेला आहे. प्रकाश सोळंकेची प्रतिष्ठा पणाला लागली नाही. प्रकाश सोळंकेला प्रतिष्ठाच राहिलेली नाही, उरलेली नाही. भ्रष्टाचारी असणारा माणूस काय प्रतिष्ठित असू शकतो? जो माणूस दुसऱ्यांना मारायला निघालेला माणूस, अशोक शेजूळवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. आणि एवढंच नाहीत, अनेक आरोप त्यांच्यावरती आहेत. एवढंच नाही तर अशोक शेजूळ प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे तो सांगतोय की आम्हाला प्रकाश सोळंकेनी मारायला लावलंय, पैसे देऊन, सुपारी देऊन. म्हणजे प्रकाश सोळंके क्रिमिनल माणूस आहे, तो राजकारणी माणूस नाही. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता त्यांच्याबद्दल माझा प्रश्न आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी तुम्हाला असं म्हटलेलं आहे की कोणता बाबुराव पोटभरेंचा गट आणि त्यांच्या मागे कोण आहे नेमकी? त्यांचा गटफिट काही नाही माजलगावमध्ये. प्रकाश सोळंकेंना माहिती आहे माझी शक्ती, माझी ताकद प्रकाश सोळंकेंना चांगली माहिती आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये प्रकाश सोळंके 2019ला माझ्या पाया पडत होते. माझ्या पाया अक्षरशः माझ्या गाडीचे दरवाजे उघडायचे. याच त्यांच्या माजलगाव महाविद्यालयामध्ये ते पाया पडत होते. आणि आताच्या निवडणुकीमध्ये माझा पाठिंबा मिळावा म्हणून घरादारासहित माझ्या घरी येऊन बसलेले होते. तीन वेळेला येऊन बसलेले होते. मी म्हणत नाही की मी फार मोठा आहे, परंतु प्रकाश सोळंकेची झिरवण्या इतका मी आहे. प्रकाश सोळंकेने उलट आभार मानायला पाहिजे होते की ज्या प्रकाश सोळंकेंना मराठा समाजानं त्याचं घर जाळलं, प्रकाश सोळंकेंना समाजातून हद्दपार केलं, समाजातून तडीपार केलं, त्या प्रकाश सोळंकेंना मी मराठा आरक्षण परिषद घेऊन त्या परिषदेचं उद्घाटन प्रकाश सोळंकेवर झालेल्या हल्ल्यानंतर केलं. हे सगळ्या मीडियाला तुम्हाला श्रोत आहे, तुम्ही साक्षीदार आहात. आणि म्हणून प्रकाश सोळंकेंना माझी ताकद चांगली माहिती आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वीच प्रकाश सोळंकेनं ताकदही पाहिलेली आहे की ज्या सिरसाटांचा मी सत्कार ठेवला होता त्या सत्काराला त्या सिरसाटांनी सांगितलं, नामदार सिरसाटांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा झालेला हा सन्मान आणि सत्कार आहे. एवढे लोक माझ्या कधीच सत्काराला आले नाहीत. एवढा मोठा सत्कार मी बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ठेवला होता. आणि आता प्रकाश सोळंकेंना आम्ही निश्चित त्यांची जागा दाखवू. जनतेला माहिती आहे त्यांची जागा काय आहे. तर मीडियासाठी आणि लोकांसाठी आम्ही सांगू इच्छितो, आमच्या माजलगावच्या बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांसाठी, ज्या प्रकाश सोळंकेला प्रतिष्ठा नसलेल्या प्रकाश सोळंकेनी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेवर बोलू नये. आम्ही केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून आमची प्रतिष्ठा काढता तुम्ही, आमची लायकी तुम्ही काढता केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून. तुम्हाला आम्ही मागासवर्गीय चालत नाहीत, तुम्हाला मुस्लिम चालत नाहीत, तुम्हाला ओबीसी चालत नाहीत, तुम्हाला मराठा चालत नाहीत. तुम्ही या वेळेला मराठ्यांची बाजू याच्यासाठी घेतली, तुमचं घर मराठा समाजानं जाळलं आणि
आदरणीय मनोज दादा जरांगे बद्दल सुद्धा हा माणूस असा म्हणाला होता की जरांगे पाटील साध्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आला नाही, दुसऱ्याला हीन समजवणारा प्रकाश सोळंके याला माजलगावची जनता गाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितोय. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर आता आरोपाच्या पायरी झाडतायत, तुम्ही देखील आता आरोप करताय, काही मागचे खुलासे करतायत. मात्र माजलगाव मधील राष्ट्रवादी शरद पवार गट कोण चालवतो हा मला मोठा प्रश्न पडला आहे, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे. कारण सहाल चौशांच्या घरामध्ये 3 उमेदवारी दिलेल्या आहेत. नेमकी माजलगावची राष्ट्रवादी कोण चालवते? माजलगावची राष्ट्रवादी जनता चालवते. आता इथं मोहनराव जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते, थोड्याफार फरकानं पडलेले आहेत. ते आहेत नारायणराव डक आहेत, तालुका अध्यक्ष थावरे आहेत, स्वतः उमेदवारचे सासरे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार सहालभाई चाऊस आहेत. हे सगळे जर मिळून राष्ट्रवादी चालवत आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष माजलगावमध्ये निर्माण झालेला आहे आणि फक्त त्याला एकच पाहिजे, प्रकाश सोळंके नको. प्रकाश सोळंके सारखा भ्रष्टाचारी माणूस आमच्या माजलगावतून हद्दपार करायचा आहे, एवढी लोकांची इच्छा आहे. राष्ट्रवादी कोण चालवतोय कोण नाही चालवत याच्यापेक्षा जनता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि बहुजन विकास मोर्चा बरोबर आहे, हे आम्ही ठामपणे सांगतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रकाश सोळंके यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा राजकीय हेतूने टार्गेट करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला अशी देखील चर्चा होती. प्रकाश सोळंकेला टार्गेट करायची गरज नाही. प्रकाश सोळंके इतका लोकांना टार्गेट करतोय, वेगवेगळ्या माणसांना, वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या धर्माला टार्गेट करण्याचं काम सुरुवातीपासून प्रकाश सोळंकेने केलेलं आहे. मी जर खुलासे करायला सुरुवात केली, प्रकाश सोळंकेनं याचा खुलासा केला पाहिजे की प्रकाश सोळंके शेजूळ प्रकरणामध्ये ज्या शेजूळचे दोन्ही पाय मोडले, ज्या शेजूळचे दोन्ही हात तोडले, त्या शेजूळच्या प्रकरणामध्ये प्रकाश सोळंके हे आरोपी आहेत आणि मुख्य आरोपीचं म्हणणं आहे की आम्हाला सुपारीच प्रकाश सोळंकेने दिली. जर तुम्हाला हा विषय पाहिजे असेल तर मी सरळ सरळ प्रकाश सोळंकेच्या संदर्भामध्ये त्या मुख्य आरोपीला मीडियाच्या समोर उभा करेल आणि तो सांगेल, मला जे त्यांनी सांगितलं तो सांगेल की आता प्रकाश सोळंकेनीच जाणीवपूर्वक माझ्या विरोधामध्ये प्रकाश सोळंकेनीच मला सुपारी देऊन त्या शेजूळला मारायला सांगितलेला आहे, असा मुख्य आरोपी सांगेल त्या प्रकरणातला. तुम्ही गंभीर आरोप करताय, सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या समोर येणार आहेत, कारण निवडणुका म्हणलं की एकमेकांची जिरवाजिरवी आलीच. मात्र आता माजलगावमध्ये तुम्ही बहुजन विकास मोर्चा असेल तुमचा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, एकत्र येतात, आणखी तुमच्यासोबत कोण कोण आहे? नाही, आमच्यासोबत जनता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालची म्हणजे मुख्य आहे. बहुजन विकास मोर्चा म्हणून आम्ही त्यांना जोडलेलो आहोत. पण इथला जो समूह आहे हिंदू समाजातला आहे, ब्राह्मण असतील, मराठा असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी बंजारी पिंजारी मुसलमान आणि त्याच्यामध्ये बौद्ध आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, धनगर आहेत, हाटकर आहेत, लोहार आहेत, सुतार आहेत, नावी आहेत, धोबी आहेत, ही सगळी माणसं आमच्या सोबत आहेत. शेवटचा प्रश्न विचारतोय आता, ज्या तुम्ही तुमच्या आघाडीकडनं उमेदवार दिले सहाल चौश यांच्या सुनबाई, त्या सहाल चौश यांच्यावरती आरोप झालाय की सहाल चौश हे भ्रष्टाचारी आहेत, त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि जेलमध्ये जाऊन आलेत, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. कारण तुम्हाला याच्यामुळे प्रश्न विचारतोय कारण तुम्ही त्या आघाडीमध्ये आहात. व प्रकाश सोळंकेंनी सहाल चाऊस जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना जेलमध्ये सोडून आणतो म्हणून 25 लाख रुपये सहाल चाऊसच्या मुलाकडून घेतलेले आहेत. 25 लाख, एवढा भ्रष्ट माणूस आहे. आणि सहाल चाऊस ज्यावेळेला भ्रष्ट असेल तर निश्चितपणे गोष्ट वेगळी आहे, निश्चितपणे न्यायालय त्यांच्याबद्दल निर्णय घेईल. परंतु प्रकाश सोळंकेला हिस्सा मिळत नाही, प्रकाश सोळंकेला चाऊसदाद देत नाही, प्रकाश सोळंकेला कुठल्याही पद्धतीचा विश्वासात घेतलं जात नाही. म्हणून त्यांच्यावरती आरोप करून प्रकाश सोळंकेला सत्तेच्या दबावाखाली प्रकाश सोळंकेनी सहाल चाऊसला दाबण्याचा आणि जेलमध्ये टाकण्याचा तो केविलवाना प्रयत्न केला होता. त्याच्यातून सही सलामत सहाल चाऊस सुटलेले आहेत. बाबुराव पोटभरेंचं काहीच नाही असं म्हणणारे प्रकाश सोळंकेंना तुमचं काय उत्तर आहे शेवटचं आता, कारण यंत्रणा निवडणुकीतून? नाही, प्रकाश सोळंकेंना मी काय आहे ते चांगलं माहिती आहे.
मी कोण आहे काय आहे? अरे त्या प्रकाश सोळंकेला या मराठा आंदोलनाच्या वेळेला वाचवणारा मीच माणूस आहे. मराठा समाजाच्या गावांना बंदी घातली होती. जा किट्टी आडगाव मध्ये जाऊन विचारा. किट्टी आडगाव मध्ये प्रकाश सोळंकेला येऊ दिलं जात नव्हतं. दगडफेक होणार होती. प्रकाश सोळंकेला त्या गावामध्ये त्या गावांना विनंती करून त्या गावकऱ्यांना विनंती करून मी प्रकाश सोळंकेंना आडगावमध्ये नेलं. गंगा मसल्यामध्ये घेऊन गेलो. अनेक गावामध्ये घेऊन गेलो. मराठ्यांच्या गावामध्ये प्रकाश सोळंकेवर बंदी होती. त्या प्रकाश सोळंकेंना माहिती आहे मी काय आहे आणि कोण आहे. निवडणुकीतून तर प्रकाश सोळंकेच्या उमेदवाराचं डिपॉझिट खतम होणार आहे. प्रकाश सोळंके पाळ्या पाचोळ्यासारखा इथून हवेनं बाजूला पडणार आहे. प्रकाश सोळंके काही नाही. प्रकाश सोळंके फक्त भ्रष्टाचारी आमदार आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच दिलेली प्रतिक्रिया ही बोलकी असून बाबुराव पोटभरे यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आमच्या आघाडीला नक्कीच यश देईल आणि एकंदरीत पाहायला गेलं तर बहुजन विकास मोर्चा असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल, मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाल्या पाचोळ्यासारखं प्रकाश सोळंके बाजूला टाकले जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बाबुराव पोटभरे कोण आहे हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनता प्रकाश सोळंके यांना उत्तर देईल असं त्यांचे एकंदरीत या ठिकाणी झालेल्या आरोपावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, माजलगाव, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.